तर आजच्या व्लॉगची सुरुवात होते डायरेक्ट ऑफिसमधून. ऑफिसमध्ये थोडं काम जास्त होतं, त्यामुळे आधी येऊन ऑफिसमध्ये बसले, लॉग इन वगैरे केलं आणि कामाला सुरुवात केली. पण माहित नाही कसं काय, पण ज्यावेळी जास्त काम असेल ना भाई, त्यावेळी जी झोप येते ना, ती तर मला अर्ध्या रात्री पण येते. पण कसं तरी मी माझं काम संपवलं आणि छोट्या छोट्या टांगा घेऊन लंब्या लंब्या डांगा टाकत मी निघाली स्टेशनकडे. वाटेत जे काही चित्रबित्र दिसत होते ते सगळे रेखाटले. पुढे गेली तर ही छोटी मुलगी दिसली. ती बिचारी दुकानवाल्यांना काही पैसे मागत होती की खाऊ मागत होती तिलाच ठाऊक. आणि मी जेव्हापासून स्टेशनवर बसलेली तेव्हापासून हा कुत्रा नुसता भुंकत होता. आता तू कुणावर भुंकत होता हे कोणालाच माहित नाही, बिकॉज सगळेच एकमेकांच्या तोंडाकडे बघत होते. पहिल्या ट्रेनमध्ये खूपच जास्त रश असल्यामुळे मी ती सोडून दिली आणि त्याच्या मागे लगेच 2 मिनिटांनंतर दुसरी ट्रेन होती. मग म्हटलं तीच पकडूया. मग मी ती लोकल पकडली आणि मला असं वाटायला लागलं की का उगाच मी ही लोकल पकडली यार, कारण ती खूपच थकल्यासारखी चालत होती आणि मला जिथे अर्ध्या तासात पोहोचायचं होतं तिथे तिने 1 तास लावला पोहोचायला. होय ना, लेट तर झालाच होता. ही लाईन बघून तर मला वाटलं अर्धी रात्रच होणार आहे आज आपल्याला घरी जायला. आणि आज हा ट्रॅफिक हवालदार असल्यामुळे लाईन पण आतल्या दिशेला लावली होती, म्हणजे रोज बाहेर रोडवर लावतात आणि आज डायरेक्ट फुटपाथवर लावली होती. हे बिचारं कबूतर इथे कसं उडून आलं काय माहित, कारण आजूबाजूला तर त्याचे भाऊबंद कोणच दिसत नव्हते. तो 6:45 निघालेली मी ऑफिस मधून आणि घरी कितीला आली? 8:45 वाजता. 2 तास.